बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी सोलापुरातून येते आहे। सोलापूरमध्ये भाजपचे एबी फॉर्म वेळेत कार्यालयामध्ये न पोहोचल्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची वाट अडवलेली आहे। अगदी शेवटच्या क्षणी भाजप शहराध्यक्ष आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी हे एबी फॉर्म घेऊन कार्यालयामध्ये दाखल झालेले होते। शिंदेसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांकडून कार्यालयाबाहेर यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आहे। वाजून 55 मिनिट झाले, 2 वाजून 56 मिनिट झाले, असं 58, 59 आणि त्यांनी सांगितलं 3 वाजून गेलेले। 3 वाजल्यानंतर आतून दरवाजा बंद झाला। आतून दरवाजा बंद झाल्यानंतर त्यानंतर 2 मिनिटांनंतर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी फॉर्म घेऊन येतात आणि आता आतून दरवाजा बाहेरून पोलिसांना ही सगळी गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमान आहे। तुम्ही सगळे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी पहिल्या टप्प्यामध्ये 53 सभा घेतल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 7 सभा घेतल्या, म्हणजे 60 सभा आमच्या पक्षप्रमुखांनी घेतल्या। समोरच्यांनी किती घेतल्या? वरचा 6 काढून घेतल्या की जे उरतं ते 0 सभा घेतल्या। त्याच्यामुळे शिंदे साहेब हे कार्यकर्त्यांचे सर्वसामान्यांचे नेते आहेत। ते कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी घरापर्यंत जायला देखील त्यांना कुठं कमीपणा वाटत नाही। सर, एक प्रश्न असा विचारला जातोय की अजित पवार हे तुमच्यासोबत आहेत स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, पण आता त्यांची जी युती झाली आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादीची झालेली आहे, तडजोडीचा काही मुद्दा या ठिकाणी समोर येतोय, त्यामुळे तुम्ही कसं बघता या दोन्ही राष्ट्रवादीच्या युती? हा त्यांनी घेतलेला निर्णय आहे ना। अजितदादांनी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर युती करण्याचा निर्णय घेतलाय, आघाडी करण्याचा निर्णय घेतलाय। हा त्या 2 पक्षातला वैयक्तिक बाब आहे आणि पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ते आमच्यासोबत असणारच नाहीत ही सुरुवातीपासून त्यांची भूमिकाच होती। काही बोलणं झालंय का? एवढी मोठी बैठक तुमची आता पार पडली, अनेक उमेदवारांनी एबी फॉर्म देत तुम्ही त्यांना अर्ज देखील भरायला लावलाय, तर जागा वाटपाचा हा फॉर्म्युला जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि तुम्ही किती एबी फॉर्म दिलेले? मी सांगतो ना, स्वाभाविक ज्यावेळी एकमत होत नाही त्यावेळी बोलणीसाठी असेल किंवा अन्य गोष्टींसाठी आमची दारं उघडी आहेत, हे मी मगाशी देखील सांगितलं। आम्ही जे काही एबी फॉर्म दिलेले आहेत त्याचे पूर्ण आता फॉर्म भरून झाल्यानंतर माहिती आमचे स्थानिक पदाधिकारी आपल्याला देतील, पण आम्ही फ्लेक्झिबल आहोत हे अनेक वेळा सांगितलेलं आहे। म्हणून सकाळी मी आल्या सांगितलं की जे स्टेटमेंट केलं की युती तुटली, ती युती कुठेही तुटलेली नाही। युतीच्या संदर्भामध्ये सगळ्या चर्चा सुरू आहेत। आम्ही एबी फॉर्म भरून ठेवलेले आहेत। जी काही तडजोड मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील ती आम्हाला बीजेपीच्या आणि आमच्या आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मान्य करावं लागेल। हा पक्षश्रेष्ठींचा आदेश आहे। संजय शिरसाटांना तिकडे कार्यकर्त्यांची शेवटी माफी मागावी लागली। आता मग जेव्हा विलंताई वरती बसले होत्या, बाहेर कार्यकर्त्यांची सगळी झुंबड उडली होती, सगळ्यांनी अग्रेसिव्ह झाले होते की प्रत्येकाला पाहिजे होता। मुद्दा हा आहे की शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या मित्रपक्षाने तुम्हाला गाफील ठेवलं म्हणून शिवसेनेवरती वेळ आली का? कारण सुरुवातीला ह्या तडजोडी झाल्या असत्या तर कदाचित गोष्टी स्मूथली फंक्शन। याचं उत्तर मी सकाळी दिलेलं आहे की एकत्र 29 महानगरपालिकेची निवडणूक ही पहिल्यांदाच होते। त्याच्यामुळे नेते प्रत्येक म्हणजे वरिष्ठ नेते जे आहेत, जे निर्णय घेणारे नेते आहेत, हे स्वाभाविक बिझी असणं म्हणजे क्रमप्राप्त आहे, त्याच्यामध्ये काही नाही। त्याच्यामुळे तो संवादात आम्ही कुठेतरी कमी पडलो असू, पण आमच्याकडे 4 दिवस आहेत ना, त्याच्यामध्ये आम्ही चर्चा करू। कार्यकर्त्यांशी तुम्ही चर्चा केलेली आहे, कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे, किती जागा घ्याव्यात पुणे महापालिकेत, म्हणजे निवडणुकीसाठी किती जागा? नाही, आता पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही किती एबी फॉर्म दिलेला आहे संध्याकाळी आपल्याला कळेल। आम्ही पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची चर्चा करू। आपल्याला 3 दिवस आहेत ना, आणि 3 दिवसात आपल्याला पण काही टप्प्याटप्प्यानं आम्हाला द्यायचं आहे। तुम्हाला अपेक्षित किती जागा आहे? प्रॅक्टिकली हे तुम्हाला शक्य वाटतंय का की एवढे एबी फॉर्म पाठीमागे?